नाव आहे विना लॉग अँड रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे केक डिझाईन पाहायला मिळतील, तसेच वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतील। आता श्रावण स्पेशल भाग चालू झाला आहे, त्यामध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या रेसिपी व्हेज रेसिपी करून दाखवणार आहे। आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला करून दाखवेन। थँक्यू। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोथिंबीरची वडी। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी एक जोडी कोथिंबीरची घेतलेली होती आणि त्याच्या देठाकडील भाग आहे ना ते घेतले, देठं घेतले, ती स्वच्छ धुतली आहेत आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातले आणि तो मिक्सरला फिरवून घेणार आहे। असं बहुतेक ठिकाणी ना कोथिंबीरची नुसती पानंच घेतली जातात आणि देठांचा काहीच वापर करत नाही, पण खरं सांगू देठामध्ये कोथिंबीरच्या देठामध्ये जो अर्क असतो ना तो कोथिंबीरच्या पानामध्ये नसतो, हेच खरं आहे। म्हणूनच आपण जेव्हा कोथिंबीर आणतो तेव्हा देठांचा पण अवश्य वापर करावा। अगदीच नाही तर वाटप आपण भाजतो ना तेव्हा तो कोथिंबीरची देठं असतात ना ते स्वच्छ धुवून थोडंसं कागदावर असं हे करून नंतर भाजायची, म्हणजे तो अर्क ना वाटपामध्ये पण उतरतो आणि जेवण अधिक रुचकर होतो। आता इथे ना मी तिथे वाटप करते कोथिंबीरच्या देठांचा, तोपर्यंत माझी मुलगी आले आणि पेरू कापून त्याच्यामध्ये मीठ मसाला घालून तिने तेवढं शूट करून घेतलं। असं म्हणजे तीही मध्ये तिचा हात दिसायला पाहिजे ना, म्हणून तिने असं केलेलं दिसते आपल्याला। तर एका साईडला माझी कोथिंबीरच्या देठांची पेस्ट मी करत आहे, मिक्सरला फिरवत आहे, तोपर्यंत हिचं हे उरकून घेऊ दे तिला ते सगळं। आणि ना ज्यांना पेरू आवडतं आणि सर्दीही होते, पेरू खाल्लं की सर्दी होते, त्यांनी ना पेरूला मसाला आणि मीठ लावून खायचं, म्हणजे सर्दी होत नाही किंवा कमी होते। आणि आता इथे ना दुसऱ्या साईडला माझे जेवण चालू आहे आणि कुकर लावलं आहे। ते कुकरच्या शिट्ट्या जे येतात ना ते कॅमेऱ्यासमोरच त्याचं वाफ येतात, कुकरच्या शिट्ट्यांची वाफच कॅमेऱ्यासमोरच आहे, त्यामुळे त्याचं वाफ दूर असं दिसत आहे आपल्याला। आणि माझी ही जी मी कोथिंबीर वडीमध्ये वेगळेपण आणण्याचा प्रयत्न केला आहे, जो देठांचा वापर अशा प्रकारे केला आहे, ते तुम्हाला आवडलं काय ते नक्की सांगा मला कमेंट करून। ही बघा, इथे मी 1 जोडी अख्खी कोथिंबीरची घेतली, खालील देठाचा भाग होता ते स्वच्छ धुवून मुळं काढून स्वच्छ धुवून त्याची पेस्ट केले देठाची फक्त। आणि आता ही कोथिंबीर अजून साफ करायची आहे, ती स्वच्छ साफ करेन, स्वच्छ धुवेन आणि मग त्याच्यानंतर तो बारीक चिरून दाखवेन तुम्हाला। ही पहा, मी हे कोथिंबीरची देठं आहेत ना ती कोथिंबीर आहे ती स्वच्छ साफ केली, धुतली आणि बारीक जेवढी जमेल तेवढी बारीक करायची आपण छान अशी। ही पहा, आपल्याला कोथिंबीर किती फ्रेश छान अशी हिरवीगार मिळालेली आहे। जेव्हा आपल्या घरी कोथिंबीरचे 2-3 असे जुड्या घरी आणले जातात आणि तेव्हा आपल्याला नक्कीच कोथिंबीर वडी करावी लागते किंवा आपण करतो। तर कोण असं करतं, जेव्हा आपल्या घरी कोथिंबीरच्या जास्त जुड्या येतात, स्वस्त असते तेव्हा कोथिंबीरच्या जास्त जुड्या येतात आणि आपण कोथिंबीरच्या वड्या छान अशा करून ठेवतो। ही पहा, कोथिंबीरच्या देठाची पेस्ट ही थोड्या वेळाने आपण घालूया त्याच्यामध्ये। आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये आपण पुढील साहित्य घटक घालून घेऊया। हे पहा, बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला मी पुन्हा दाखवते कशी हिरवीगार अशी पेस्ट झालेली आहे ती। आता आपण एक साहित्य घालूया त्याच्यामध्ये। आता मी तुम्हाला दाखवते की 1 चमचा त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा त्यामध्ये हळद घातलेली आहे, 2 चमचे घरगुती मसाला,
1 चमचा म्हणजे अर्धा चमचा लाल मसाला थोडासा घातला आहे, तुम्ही स्किपही करू शकता. 1 चमचा सफेद तीळ घातलेले आहेत, म्हणजे कोथिंबीर वडी आपल्या आणि क्रिस्पी अशी होते आणि ती छान लागते. आणि हे ओवा घेतलेला आहे, तो असं रगडायचं हातावर, असं जरासं चोळायचं आणि तो नंतर टाकायचा, म्हणजे त्याचं फ्लेवर असतं ना, तर त्या कोथिंबीरच्या म्हणजे आपण काही पदार्थ करतो आणि तो ओवा तसंच रगडून टाकायचा, म्हणजे फ्लेवर छान त्याच्यामध्ये उतरतो पदार्थामध्ये. थोडंसं मीठ घातलं, मीठ मागाशीच आपण पेस्टमध्ये घातलेलं होतं म्हणून मी आत्ता मीठ कमी घातलेलं आहे. आता ही सर्वच्या सर्व पेस्ट बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये घालायची आणि जी ह्या भांड्याला लागली आहे ना, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं, म्हणजे तीही पेस्ट आपली वाया जाणार नाही. पाहू शकता तुम्ही. आता हे ना स्वच्छ आपले हात स्वच्छ धुतलेलेच असतात जेवण करते वेळी, त्यामुळे हात स्वच्छ असतात तेव्हा ते आपण छान असं मळून घेऊया, एकत्र करूया हाताने. आणि हे ना, ही प्रोसिजर आहे ना, ती चमच्याने करायची नाहीच मुळात, कारण काय चमच्याने करण्यापेक्षा ना आपण जर हाताने व्यवस्थित एकजीव केली ना, तर छान एकत्र छान होते. म्हणून आता तुम्ही पाहू शकता, मी सगळं मिश्रण आहे ते छान असं एकत्र करते आणि आपलं मिश्रण किती मस्त दिसतंय बघा. कोथिंबीर पण अशी मस्त छान अशी हिरवीगार मिळाली, त्यामुळे सुंदरच वाटतंय ते. तुम्ही पाहू शकता, छान अशी मी एकत्र एकजीव करते. छान अशी एकत्र करून घेऊया. आणि ही आजची कोथिंबीरची वडी याप्रमाणे नक्की करून पहा आणि तुमची ही वडी कशी झाली ती तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आता ह्याच्यामध्ये आपण बेसन घालूया. 3 ते 4 चमचे बेसन घालायचं. तुम्ही पाहतच आहात, जो आपण छोटा चमचा ह्याला घेतो वरणासाठी जो घेतो, तो चमचा मी घेतलेला आहे आणि ते अंदाजे 4 ते 5 चमचे बेसन घालायचं आणि ते छान असं एकत्र पुन्हा करायचं व्यवस्थित असं. तुम्ही पाहू शकता कसं मी एकत्र छान असं करत आहे आणि याचा चांगला असं ह्याचा एक गोळा असं घट्टसर गोळा करून ठेवायचं. साधारण आपण थालीपीठला घेतो ना, तसं. बाहेर ना पाऊस पडत आहे, त्यामुळे ना पावसाचा आवाज येत आहे, तर त्याकडे तुम्ही इग्नोर करा. छान असं मिश्रण झालेलं आहे आपलं, हे एकत्र करून झालेलं आहे. सर्व साहित्य एकत्र करून झालेले आहेत. आणि आता एक पसरट भांडा घ्यायचं, त्याला तेल लावायचं, किंवा ना आपण कुकरच्या डब्यामध्ये केलं ना तरीही चालतं. पाहू शकता, छान असं पसरट भांड्याला तेल लावलं आणि त्याच्यामध्ये आपलं हे वडीचं सारण आहे ना, एकत्र केलेलं मिश्रण आहे ना, ते छानपैकी आपण प्लेन करून घेऊया. त्याच्यामध्ये टाकूया आणि असं हाताने किंवा चमच्याने किंवा वाटीने असं छान असं सर्व साईडनी व्यवस्थित होईल त्याप्रमाणे ठेवायचं. तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण किती सुंदर दिसतं आहे आणि खरंच ही कोथिंबीरची वडी ना छानच झालेली होती. सर्वांना पण खूप आवडली.
तुम्ही पाहू शकता ही कोथिंबीर वडी आपण कशाप्रमाणे असे व्यवस्थित सर्व साईडला सारखे येईल वडीप्रमाणे सगळीकडून जराशी अशी हे करून घ्यायची, पसरवून घ्यायची व्यवस्थित अशी, छान अशी पसरवून घ्यायची. आणि दुसऱ्या साईडला ना मी ना कमी गॅस चालू केला आणि त्याच्यावर एक टोप ठेवलं आहे आणि टोपामध्ये एक तांब्या भरून पाणी ओतलं आहे आणि थोडं गरम झाल्यावर त्याच्यावर मी चाळण ठेवलं आहे. आपली ही स्टीलची चाळण असते ना ती ठेवली तरी चालेल, पण मी इथे पुरणपोळीची पुरण हे करायला जी चाळण घेतो ना आपण ती ठेवली आहे. त्याच्यावरही करून हे पहा, त्यावरही चांगली होते आपली वडी. असं पसरवून घ्यायचं छान असं. आणि त्याच्यावर ना अजून आपले तीळ, जरा डेकोरेशनसाठी तीळ वरून असं दिसण्यासाठी तीळ घालून घ्यायचे, छान असे तीळ पसरवून घ्यायचे. मी इथे ना फोटोशूट करत आहे थोडंसं. आपल्या व्हिडिओसाठी फोटोही लागतात ना, त्यामुळे एका साईडला मी फोटो काढून घेते. व्हिडिओ शूट करतो ना त्यावेळेला ना आपली मेहनत खूप असते. आपल्याला व्हिडिओ एवढं छोटासा वाटतं, पण त्यामागे खूप मेहनत असते. मला जेवढं जमतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. पाहू शकता आपलं मिश्रण कसं पसरवलेलं आहे ते. आता ह्याच्यावर ना थोडी आपण तीळ घालून घेऊया, थोडे थोडे. काही जणांना ना असे कोथिंबीरच्या वरती तीळ आलेले आवडत नाही, मग त्यांनी तीळ नाही घातले तरी चालतात, पण आम्हाला आवडतात म्हणून मी तीळ पणही घालते. आणि कोथिंबीर क्रिस्पी अशी होण्यास मदत होते म्हणून कोथिंबीरच्या वरती थोडेसे तीळ घातलेत आणि असे थोडेसे हाताने प्रेस केले तसे, म्हणजे त्याला व्यवस्थित चिपकावे म्हणून, म्हणजे तळताना तेलामध्ये ना ती वडी टाकली की कमी जाईल म्हणून. पाहू शकता टोपामध्ये एक तांब्या भरून पाणी आणि नंतर पुरणाची गाळण, आणि त्याच्यामध्ये ना गाळण्याचे डाग दिसत आहेत ना, त्याच्यावरनं मी आधी एक पदार्थ केलेला होता, त्यामुळे तीच चाळण मी अशी घेतलेली आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ते आपलं सारण भरलेलं, वडीचं सारण भरलेलं ते ठेवलं आहे आणि त्याच्यावर घट्ट जड असं झाकण ठेवायचं. मी तवा ठेवला आहे आणि हे आहे ना ते 20 मिनटे तसं जरा मीडियम गॅसवर 20 मिनटं ठेवायचं आणि मग नंतर काढून घ्यायचं, खाली उतरवून घ्यायचं आणि अर्धा तास छान असं थंड होऊन द्यायचं. आणि अर्धा तासानंतरची ही प्रोसिजर आहे. तुम्हाला मी व्हिडिओ लगेच स्किप करून दाखवलेला आहे, त्यामुळे तुम्हाला पटापट दिसते ते. आता हे अर्ध्या तासानंतर छान असं थंड झाल्यानंतरचं आहे आणि आता हे मी पलटून घेते. आपलं हे जराही लागलेलं नाही आणि छान असं बाहेर आलेलं आहे, असं पाहू शकता तुम्ही. आणि आपली वडी आहे ना ती चांगली वाफलेली आहे, चांगली अशी. आता हे जे आपण ना हे कापून घेऊया, म्हणजेच आपण त्याच्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये शेपमध्ये आपण वड्या करून घेऊया. ज्यांना आवडतं तशा तुम्ही वड्या करू शकता. ह्याच्या काय काय चौकोनी करतील, काय काय वेगवेगळ्या डिझाईनच्या वड्या ज्यांना आवडतात तशा करा. मी असे सरळ साध्या सिंपल प्रोसिजरमध्ये वड्या केल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. परत मी अशी पुन्हा एकदा व्यवस्थित ते वड्या आपल्या बाहेर पडायला पाहिजेत म्हणून मी ते पुन्हा त्याच्यावरून चाकू फिरवला आहे असं. आणि मी आता ह्या वड्या करून घेते, कापून घेते.
तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी वड्या केल्या आहेत त्या. छान अशा आपल्या वड्या ह्या खूपच सुंदर रुचकर चविष्ट अशा मस्तच झालेल्या होत्या. ह्या वड्या नुसतं आमटी भात आणि वडी असली ना तरी जेवण मस्त जातं. किंवा चटणी, ओल्या चटणीबरोबरही, ओली खोबऱ्याची चटणी असते ना त्याच्याबरोबरही फ्राय करून जर वडी खाल्ली ना तरीही सुरेख लागते अशी मस्त. तुम्हाला ही वडी कशी खायला आवडते ती मला नक्की सांगा. छान असं वड्या पाडून घेऊया आपण आधी. जेवढे आपण कोथिंबीर बारीक चिरू ना तेवढंच आपल्या वड्या छान अशा हे होतात, कट चांगल्या होतात. म्हणजे मध्ये मध्ये त्याचे जी असे हे असतात ना देठाचा भाग वगैरे ते मध्ये मध्ये येत नाही, म्हणून चांगले स्मूथ असे बारीक करायची आणि ती पेस्ट पण स्मूथ अशी करायची. वड्या तुम्हाला मी दाखवल्या, ह्या पाहू शकता आपली कोथिंबीरची वडी. ते सफेद तीळ लावल्यामुळे आणिच आपल्या वड्यांना शो आला आहे. आता आपण एक कढई घेऊया, त्याच्यामध्ये तळण्यासाठी तेल घेतलं आहे मी. हे तुम्ही तव्यामध्येही तळू शकता. अशा आता आपण एक एक करून सर्व वड्या तळून घेऊया छान अशा क्रिस्पी. इथे ना मी पहिलं फास्ट गॅस ठेवलेलं, नंतर थोडं स्लो केलं आणि आता स्लो गॅसवरच मी आता ह्या वड्या तळून घेते. तुम्ही पाहू शकता जास्त अशा गरम नाही आहे, त्यामुळे ना आपल्या वड्या अशा लगेच काळपट होत नाही आहे. छान अशा मिडियम फ्लेमवर मी वड्या सगळ्या तळून घेते. छान अशा तळून घ्यायच्या आपण वड्या आपल्या. छान अशा वड्या तळून घ्यायच्या मस्त अशा कमी गॅसवर. आणि आपल्या मुळात वड्या आहेत ना त्या वाफवलेल्या आहेत, त्यामुळे तशाच खाल्ल्या तरी सुरेख लागतात, मस्त लागतात. आणि फ्राय करून खाल्ल्या तर त्याची लज्जत. छान अशी आपण तळून घेतलेली आहे, तळून घेतच आहोत अशी. आता ही पलटून घेऊया छान अशी. तुम्ही पाहू शकता आपल्या सुरेख अशा सुंदर अशा रुचकर अशा कोथिंबीर वड्या थोड्याच वेळात तयार होतील. ह्या सर्व वड्या आपण परतून घेऊया, अशा पलटून घेऊया. आणि आपण हे ना तिळ आहेत ना ते थोडेशा हाताने असे प्रेस केल्यामुळे ना तेलामध्ये असे निघाले नाही आहेत. आपण जर वरच्यावर घातले ना की तेलामध्ये असे ते ना बाहेर येतात. आता ह्या आपल्या वड्या फ्राय करून झालेल्या आहेत, तळून झालेल्याच आहेत. किती सुंदर दिसत आहेत, क्रिस्पी अशा आपल्या कोथिंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती नक्कीच